आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय विष्णूचे आपले पिता म्हणजे काल ब्रह्म यांच्या प्राप्तीसाठी प्रस्थान आणि आईचा आशीर्वाद प्राप्त करणे। त्यानंतर दुर्गा म्हणजे प्रकृती विष्णूला म्हणाली की पुत्र तू देखील आपल्या पित्याचा शोध घे। तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा म्हणजे काल शोध घेत पाताळ लोकात गेले, जेथे शेष नाग होता। त्याने विष्णूला आपल्या हद्दीत प्रवेश करत असल्याचं पाहून क्रोधित होऊन विषाचा फुटकार मारला। त्याच्या विषाच्या प्रभावाने विष्णूजींचा वर्ण सावळा झाला, जसा स्प्रे पेंट होतो। तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे असे विष्णूच्या मनात आले। तेव्हा ज्योतिनिरंजनने म्हणजे काल पाहिले की आता विष्णूला शांत करायला पाहिजे। तेव्हा आकाशवाणी झाली की विष्णू आता तू आपल्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे त्याचे सत्य कथन कर। तसेच जो त्रास तुला शेष नागापासून झालेला आहे त्याचा प्रतिशोध तू द्वापार युगामध्ये घे। द्वापार युगामध्ये तू म्हणजे विष्णू कृष्ण अवतार धारण करशील आणि काली डोहात कालिंद्री नामक नाग शेष नागाचा अवतार होशील। ऊंच होई के नीच सतावे ताकर ओवेल बदला मोही सो पावे। जो जीव देई पीर पुनी कहूं हम पुनी ओवेल दिवावे ताहूं। तेव्हा विष्णूजी मातेकडे आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही असे खरं खरं सांगितले। यावर आदिमाता म्हणजे प्रकृती अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली की पुत्र तू सत्यवादी आहेस। आता मी माझ्या शक्तीने तुझ्या पित्याशी भेट घालून देते, तुझ्या मनातील संशय नष्ट होईल। कबीर देख पुत्रा तोही पिता भेटाऊं, तोरे मन का धोका मिटाऊं। मन स्वरूप करता कह जानो, मनते दूजा और न मानो। स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन अस्थिर मन अहे अनेरा। निरंकार मन ही को कहिए, मन की आस निष्दिन रहिए। देखूं पलटी शून्य मह ज्योति, जहां पर झिलमिल झालर होती। अशा प्रकारे माता म्हणजे अष्टांगी प्रकृतीने विष्णूला सांगितले की मन हेच जगाचा कर्ता आहे, हे ज्योतिनिरंजन आहे। ध्यानामध्ये ज्या 1000 ज्योती नजरेस पडतात तेच त्याचे रूप आहे। जो शंख घंटा इत्यादींचा नाद ऐकला तो महास्वर्गामध्ये निरंजन यांचा वाजत आहे। तेव्हा माता म्हणजे अष्टांगी प्रकृती म्हणाली की हे पुत्र तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस। तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन। सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल। तू मला सर्व सत्य सांगितले आहेस। कालच्या 21 ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे की ते आपला व्यर्थ महिमा गातात। जसे दुर्गाजी श्री विष्णूजींना म्हणत आहे की तुझी जगामध्ये पूजा होईल, मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडविले आहे। दुर्गेने केवळ प्रकाश दाखवून श्री विष्णूजी यांची दिशाभूल केली। श्री विष्णूजी देखील प्रभूंची ही स्थिती आपल्या अनुयायांना समजावू लागले की परमात्मा यांचा केवळ प्रकाश दिसतो, परमात्मा निराकार आहे। त्यानंतर आदी भवानी रुद्र म्हणजे महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले की महेश तू देखील आपल्या पित्याचा शोध घे। तुझ्या दोन्ही बंधूंना तर तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही, त्यांना जे काही द्यायचे ते प्रदान केले आहे। आता तुला काय हवं असेल ते माग। यावर महेश म्हणाले की हे जननी माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही, पुन्हा प्रयत्न करणे व्यर्थ आहे। कृपया मला असा वर प्रदान कर की मी अमर म्हणजे मृत्युंजय होईन। तेव्हा माता म्हणाली की मी हे करू शकत नाही। हो, एक युक्ती सांगू शकते ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त राहील। ती युक्ती विधी योग समाधी आहे। म्हणूनच महादेवजी अधिकाधिक काळ समाधीमध्येच राहतात। अशा प्रकारे माता म्हणजे अष्टांगी प्रकृतीने तिन्ही पुत्रांना विभाग वाटून दिले। भगवान ब्रह्माजींना काल लोकातील 84 लक्ष जीवांच्या आवरणांची म्हणजे शरीरे रचना करण्याचे बनवण्याचे म्हणजेच रजगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला।
भगवान विष्णूजींकडे या जीवांचे पालन पोषण म्हणजे कर्मानुसार करणे तसेच मोह ममता उत्पन्न करून स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला। भगवान शिवशंकर म्हणजे महादेव यांच्याकडे संहार करण्याचा विभाग प्रदान केला, कारण यांचे पिता ज्योतिनिरंजन यांना 1,00,000 मानव देहधारी जीव प्रतिदिन खावे लागतात। येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होईल की ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांच्याकडून उत्पत्ती स्थिती आणि संहार कशा प्रकारे होतो। ते तिघेही आपापल्या लोकांमध्ये वास्तव्य करत असतात। जसे आजकाल दूरसंचार प्रणाली चालवण्यासाठी वर अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि ते खाली पृथ्वीवर दूरसंचार प्रणाली चालवतात। अगदी याच प्रकारे हे तिन्ही देव जेथेही राहतात तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये प्रत्येक प्राण्यावर आपोआप प्रभाव पाडतात। उपरोक्त विवरण ब्रह्म म्हणजे कालच्या एका ब्रह्मांडामधील रचनेचे आहे। क्षर पुरुष म्हणजे काल याची अशी 21 ब्रह्मांडे आहेत, परंतु क्षर पुरुष म्हणजे काल स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही। त्याच्याच प्राप्तीसाठी 3 देवांनाही म्हणजे ब्रह्माजी विष्णूजी शिवजी वेदांमधील वर्णित विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे म्हणजे काल दर्शन झाले नाही। नंतर ऋषींनी वेदांचे वाचन केले, त्यात लिहिले आहे की अग्नेहे तनुरसी। पवित्र यजुर्वेद अध्याय 1 मंत्र 15 परमेश्वर सहशरीर आहे। तसेच पवित्र यजुर्वेद अध्याय 5 मंत्र 1 मध्ये वर्णन आहे की अग्नेहे तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी। या मंत्रामध्ये वेद 2 वेळा साक्ष देत आहे की सर्व व्यापक सर्वांचा पालन करता सत्पुरुष सहशरीर आहे। पवित्र यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 8 मध्ये म्हटले आहे की कबीर मनीषी ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना आस्था आहे ते कबीर अर्थात कबीर आहेत। त्यांचे शरीर नाडी रहित म्हणजेच अस्सनाविरम आहे। ते शुक्रम वीर्यापासून उत्पन्न झालेल्या पंचतत्वांनी बनलेल्या भौतिक म्हणजेच अकायम कायारहित आहेत। ते सर्वांचे स्वामी सर्वात वरच्या सतलोक मध्ये विराजमान आहेत। त्या परमेश्वराचे तेजपुंजाचे म्हणजे स्वर ज्योती स्वयंप्रकाशित शरीर आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे। तेच कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर आहेत, जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे म्हणजे वेदधाता, सर्व ब्रह्मांडाचे रचनाहार म्हणजे स्वयंभू, स्वतः प्रकट होणारे म्हणजे यथातथ्य अर्थांत वास्तवात शाश्वत अविनाशी आहेत। गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्येही याचे प्रमाण आहे। भावार्थ आहे की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव कबीर म्हणजे कबीर देव आहे। त्या परमेश्वराचे शरीर नूर म्हणजे तेज तत्वाने बनलेले आहे। परमात्मा यांचे शरीर अति सूक्ष्म आहे, ते त्याच साधकाला दिसते ज्याची दिव्य दृष्टी खुलली आहे। अशा प्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर 5 तत्वांचे वेष्टन म्हणजे आवरण अर्थात पंचतत्वांची काया चढलेली आहे आणि ते माता पिता यांच्या संयोगाने शुक्रम वीर्याने बनलेले आहे। शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते। ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते ज्याची दिव्य दृष्टी खुललेली आहे। परमात्मा व जीव यांची स्थिती अशा प्रकारे समजून घ्यावी। वेदांमध्ये ओम नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, जी केवळ ब्रह्म साधना आहे। या उद्देशाने ओम नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी देखील हजारो वर्षे हठयोग करून म्हणजे समाधी लावून प्रभूच्या प्राप्तीचे प्रयत्न केले, परंतु प्रभू दर्शन झाले नाही। त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या। याच सिद्धिरूपी खेळण्यांशी खेळून ऋषी देखील जन्म मृत्यूच्या चक्रामध्येच अडकले। तसेच आपल्या अनुभवाच्या शास्त्रांमध्ये परमात्म्याला निराकार असे लिहिले। ब्रह्मने म्हणजे काल शपथ घेतली आहे की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही। मला अव्यक्त समजतील
अव्यक्तचा भावार्थ आहे की कोणी आकार स्वरूपात आहे परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल स्वरूपामध्ये दर्शन देत नाही। जसे आकाशामध्ये ढगांची दाटी झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो, तो दृश्यमान नाही आहे, परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसाच्या तसा आहे। या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात। प्रमाणासाठी गीता अध्याय 7 श्लोक 24-25, अध्याय 11 श्लोक 32 व 48। पवित्र गीता सांगणारा ब्रह्म काल श्रीकृष्णजी यांच्या शरीरात प्रेतवत प्रवेश करून म्हणत आहे की हे अर्जुन, मी वाढलेला काल आहे आणि सर्वांना खाण्यासाठी आलो आहे। गीता अध्याय 11 श्लोक नंबर 32, हे माझे वास्तविक रूप आहे, हे तुझ्या व्यतिरिक्त पूर्वी कोणीही पाहू शकलेले नाही आणि इथून पुढे कोणी पाहू शकणार नाही। अर्थात वेदांमध्ये वर्णित यज्ञ, जप, तप तसेच ओम नाम आदी विधींनी माझ्या या वास्तविक स्वरूपाचे दर्शन होऊ शकणार नाही। गीता अध्याय 11 श्लोक नंबर 48, मी कृष्ण नाही आहे। हे मूर्ख लोक कृष्ण रूपात मज अव्यक्तास व्यक्त म्हणजे मनुष्य रूप मानत आहेत, कारण ते माझ्या निकृष्ट नियमाशी अपरिचित आहेत की मी कधीही माझ्या या वास्तविक काल रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही, आपल्या योग मायेद्वारे गुप्त राहतो। गीता अध्याय 7 श्लोक नंबर 24-25। विचार करा, स्वतः आपल्या गुप्त राहण्याच्या विधानाला अश्रेष्ठ म्हणजे अनुत्तम का म्हणत आहे? जर पिता आपल्या मुलांनाही दर्शन देत नसेल तर त्याच्यात कोणती तरी कमतरता आहे, ज्या कारणामुळे तो लपलेला आहे आणि सुविधाही प्रदान करत आहे। काल म्हणजे ब्रह्मला शापामुळे 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा आहार करावा लागतो। तसेच दररोज जे 25% अधिक उत्पन्न होतात त्यांना सामावून घेण्यासाठी आणि कर्मभोगाचा दंड देण्यासाठी 84 लक्ष योनींची रचना केलेली आहे। जर सर्वांसमक्ष बसून कोणाची मुलगी, कोणाचा मुलगा, कोणाची पत्नी, आई वडील यांना भक्षण करू लागला तर सर्वांना ब्रह्मची घृणा वाटू लागेल। तसेच जेव्हा कधी पूर्ण परमात्मा कविरग्नी म्हणजे कबीर परमेश्वर स्वतः येतील किंवा आपला कोणी संदेशवाहक म्हणजे दूत पाठवतील तेव्हा सर्व प्राणी सत्यभक्ती करून कालच्या जाळ्यातून निघून जातील। यामुळे फसवून ठेवतो व पवित्र गीता अध्याय 7 श्लोक नंबर 18, 24, 25 मध्ये त्याने आपल्या साधनेपासून मिळणारी मुक्ती म्हणजे गती देखील अनुत्तमाम अति अश्रेष्ठ म्हटली आहे। तसेच आपले विधान म्हणजे नियम यालाही अश्रेष्ठ म्हणजे अनुत्तम म्हटले आहे। प्रत्येक ब्रह्मांडामध्ये बनलेल्या ब्रह्मलोकामध्ये एक महास्वर्ग बनवला आहे। महास्वर्गामध्ये एका स्थानी नकली सतलोक, नकली अलख लोक, नकली अगम लोक आणि नकली अनामी लोक यांची रचना प्रकृती म्हणजे दुर्गा आदी मायेद्वारे प्राण्यांना फसवण्यासाठी केलेली आहे। कबीर साहेब यांचा एक शब्द आहे की करनैनो दीदार महल में प्यारा है, मध्ये वाणी आहे की काया भेद किया निर्वारा, यह सब रचना पिंड मंझारा है, माया अविगत जाल पसारा, सो कारीगर भारा है, आदि माया किन्नी चतुराई, झूठी बाजी पिंड दिखाई, अविगत रचना रची अंडमाही, वाका प्रतिबिंब डारा है। एका ब्रह्मांडामध्ये अन्य लोकांची पण रचना आहे, जसे श्री ब्रह्माजींचा लोक, श्री विष्णूजींचा लोक, श्री शिवजी यांचा लोक, जेथे बसून तिन्ही प्रभू खालील 3 लोकांवर म्हणजे स्वर्गलोक म्हणजेच इंद्रलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक एक एक विभागाचे स्वामी बनून प्रभुत्व करतात आणि आपला पिता कालच्या आहारासाठी मानव प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांचा कार्यभार सांभाळतात। या तिन्ही प्रभूंचाही जन्म व मृत्यू होत असतो तेव्हा काल यांनाही भक्षण करतो। याच ब्रह्मांडामध्ये यालाच अंडे असे देखील म्हटले जाते, कारण ब्रह्मांडाची रचना अंडाकार आहे। याला पिंड असेही संबोधले जाते, कारण शरीरामध्ये पिंड एका ब्रह्मांडाची रचना कमळांमध्ये टीव्ही प्रमाणे पाहिली जाऊ शकते। एक मानसरोवर आणि धर्मराय म्हणजे न्यायाधीश यांचेही लोक आहे। तसेच एका गुप्त स्थानी
पूर्ण परमात्मा अन्य रूप धारण करून वास्तव्य करतात। जसे प्रत्येक देशाचे राजदूत भवन असते, तेथे कोणीही जाऊ शकत नाही। ज्यांची सतलोकाची भक्ती अपूर्ण राहिलेली आहे ते आत्मे तेथे राहतात। जेव्हा भक्ती योग येते त्यावेळी परमेश्वर कबीरजी आपला प्रतिनिधी पूर्ण संत सद्गुरु पाठवतात। त्यावेळी त्या पुण्यात्म्यांना पृथ्वीवर मानव शरीर प्राप्त होते आणि ते शीघ्रतेने सद्भक्तीस लागतात व सद्गुरु यांच्याकडून दीक्षा घेऊन पूर्ण मोक्ष प्राप्त करतात। या स्थानी वास्तव्य करणाऱ्या हंस आत्म्यांची वैयक्तिक भक्तीची कमाई खर्च होत नाही। परमात्मा यांच्या स्टॉक मधून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध होत असतात। ब्रह्म म्हणजे कालच्या उपासकांची भक्तीची कमाई स्वर्ग महास्वर्ग यामध्ये समाप्त होते, कारण या काल लोकामध्ये म्हणजे ब्रह्मलोक तसेच परब्रह्म लोकामध्ये प्राण्यांना आपण केलेल्या कर्मांचेच फळ मिळते। क्षर पुरुष म्हणजे ब्रह्मने आपली 20 ब्रह्मांडे 4 महाब्रह्मांडांमध्ये विभाजित केलेली आहेत। एका महाब्रह्मांडामध्ये 5 ब्रह्मांडांचा समूह बनविला आहे। तसेच ते चहूबाजूंनी अंडाकार वर्तुळामध्ये म्हणजे परीघ स्थिर केले आहे। ज्योतिनिरंजन ब्रह्म म्हणजे कालचे एक ब्रह्म लोकाचे तसेच 21 ब्रह्मांडांचे लघुचित्राची फोटोकॉपी दिलेली आहे, जी आपण याच पुस्तकात पाहू शकता। याप्रमाणे 4ही महाब्रह्मांड यांनाही अंडाकार वर्तुळामध्ये म्हणजे परीघ स्थिर केले आहे। 21व्या ब्रह्मांडाची रचना एका महाब्रह्मांडा एवढे क्षेत्र घेऊन केलेली आहे। 21व्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश होताच पुढे 3 रस्ते बनवले आहेत। 21व्या ब्रह्मांडामध्येही डाव्या बाजूला नकली सतलोक, नकली अलग लोक, नकली अगम लोक, नकली अनामी लोक यांची रचना आदिमाया म्हणजे दुर्गाद्वारे प्राण्यांना फसवून ठेवण्यासाठी केली आहे। तसेच उजव्या बाजूला 12 सर्वश्रेष्ठ ब्रह्म साधकांना म्हणजे भक्तांना ब्रह्म ठेवतो। नंतर प्रत्येक युगामध्ये त्यांना आपला संदेशवाहक म्हणजे संत सद्गुरु बनवून पृथ्वीवर पाठवितो, जे पृथ्वीवर शास्त्र विधिरहित साधना व ज्ञान सांगतात आणि स्वतःही भक्तिहीन होतात। ते अनुयायांनाही कालच्या जाळ्यामध्ये फसवतात। नंतर ते गुरुजी व त्यांचे शिष्य दोघेही नरकामध्ये जातात। त्यानंतर पुढे एक मोठे कुलूप लावलेला आहे। तो रस्ता काल म्हणजे ब्रह्मच्या वैयक्तिक लोकात जातो, जेथे हा ब्रह्म म्हणजे काल आपल्या वास्तविक मानव सदृश काल रूपामध्ये राहतो। या स्थानावर एक दगडाचा तुकडा जो तव्याच्या आकाराचा म्हणजे चपाती भाजण्याच्या लोखंडाच्या गोल तव्यासारखा स्वप्रज्वलित असतो, ज्यावर 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचे सूक्ष्म शरीर भाजून त्यातून घाण काढून खातो। त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत पीडा सहन कराव्या लागतात आणि तेथे हाहाकार माजतो। काही कालावधीनंतर ते बेशुद्ध होतात, जीव मरत नाही। नंतर धर्मराय याच्या लोकामध्ये गेल्यावर कर्म आधारावर अन्य जन्म प्राप्त होतो, तसेच जन्म मृत्यूचा फेरा चालूच राहतो। वरील समोर लागलेले कुलूप ब्रह्म म्हणजे काल केवळ ज्यांचा आहार करायचा आहे त्या प्राण्यांसाठी काही क्षण उघडतो। पूर्ण परमात्मा यांच्या सत्यनाम व सारनाम यांनी हे कुलूप आपोआप उघडले जाते। असे हे काल म्हणजे ब्रह्मचे चक्रव्यूह स्वतः पूर्ण परमात्मा कबीर देव म्हणजे कबीर साहेब यांनी आपला भक्त धर्मदासजी यांना समजावून सांगितले।